प्रवीण सुहाना मसाले यांच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नुकताच पुण्यामध्ये करण्यात आला. जाऊयात आपण या महिला सन्मानाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाला. सगळ्यात धोक्यादायक आजार अमेरिकेचा म्हणजे आयसोलेशन. दॅट आय एम आयसोलेटेड, दॅट आय एम नेग्लेक्टेड, दॅट आय एम नॉट केअर बाय समबडी. हा जो एकटेपणा आहे हा मित्रांनो अमेरिकेमध्येच काय पण भारतामध्ये सुद्धा तिथे एपिडेमिकच्या स्वरूपामध्ये फायदा होतो की काय असं मला वाटत नाही. मेंटल इलनेस, आशा, निराशा, वाच वाईट विचार मनात येणं, आत्महत्येचे विचार मनात येणं, हे जे अलीकडे फार कॉमन व्हायला लागले. सिम्बायसिसमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये तर मी ही गोष्ट प्रामुख्याने पाहतो. आणि अदरवाइज यू बिलीव्ह इन मी दॅट दिस मेंटल आयसोलेशन इज मोर कॉमन अमंग स्टुडंट दॅन अमंग ॲडल्ट्स. आणि म्हणून त्या प्रयत्न करतायत की हे टाळता कसं. आणि त्याच्यासाठी त्याने एक सुंदर उपाय केलेला आहे ते म्हणजे व्हॉलंटिअरिझम. ती वंडरफुल आयडिया दॅट यू आर टॉट. मला एक सांगायचं होतं म्हणजे भारतात किती आत्महत्या होत असतील दरवर्षी. दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 1,80,000 आत्महत्या होतात. आपल्या पुण्यामध्ये किती होतात? आपल्या पुण्यामध्ये 1,450 वर्षाला. आणि हे प्रमाण वाढायला लागलेलं आहे. अशा वेळी जे सगळ्यात महत्त्वाचं मेंटल इलनेस आणि आत्महत्या ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष वेधण्याकरता त्यांनी जे काही प्रकल्प हाती घेतलेला आहे त्यांनी आपलं आयुष्य त्याच्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपण जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांच्यासाठी अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. येत्या 7 तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पुण्यातला दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या आता सजावटीचं काम पूर्णत्वाला पोहोचत आहे. पुढील 10 दिवसामध्ये गणेशोत्सवाचे काय काय विविध कार्यक्रम आहेत, मंदिराचं उद्घाटन कसं होणार आहे, मिरवणुकीत कुठला रथ असणार आहे, याची माहिती देण्याकरता आज पत्रकार परिषदेचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळेला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दिनांक 7 सप्टेंबर रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं तर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाचा शुभारंभ होत आहे. सकाळी 8:30 वाजता गणपती बाप्पा मंदिरापासून त्याचं निघून आपल्या जो उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी सकाळी 9:30 ते 10 वाजता गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी आगमन होईल. त्यानंतर माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर 12 वाजल्यापासून त्या संपूर्ण 10 दिवस हा गणपती बाप्पा लोकांना भाविकांना दर्शनाकरता उपलब्ध राहील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते केले जाईल.
दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी हा गेली 40 वर्ष महिलांचा जो उपक्रम आहे अथर्व शिष्य पठणाचा, तो ऋषीपंचमीला पहाटे 6 वाजता त्याची सुरुवात होईल. 31,000 महिलांच्या अथर्व शिष्य पठणाने तो ऋषीपंचमीचा कार्यक्रम साजरा केला जाईल. त्यानंतर संपूर्ण 10 दिवस त्या ठिकाणी अभिषेक, याग, सत्यविनायक महापूजा या सगळ्या धार्मिक विधींचं आयोजन केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 4 वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन यावर्षीसुद्धा दुपारी 4 वाजता करण्यात येईल. हडपसरमध्ये नवरा बायको काही कामाकरता गेले होते. त्यात नवरा एका दुकानात गेला आणि बाई त्या ठिकाणी उभी होती आणि तिने बॅग तिथे हुकला स्कूटरवरती लावली होती. चोरट्यानं पाळत ठेवली आणि ती बॅग चोरून नेली. नेमका हा प्रकार कसा झाला तो पहा. घोरपडी येथे एक पूल रेल्वे रूळ ओलांडण्याकरता बांधण्यात आला, पण त्याचं काम पूर्णत्वाला गेलं नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन का केलं असा सवाल काँग्रेस पक्षानं आंदोलनाच्या द्वारे आज विचारला. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. अरे भाजप सरकारचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? अरे जुमलेबाज सरकारचं करायचं काय? या जुमलेबाज सरकारचं करायचं काय? अरे झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. 29 वर्षाचा होता, ज्याने 3-4 फुटाचे पुतळे आजपर्यंत केले, त्याला 28 फुटाचा पुतळा बनवायचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलं का दिलं? कारण मग परत तुमचं कमिशनचं राज्य तिथं आलं. तुमच्या कमिशन मध्ये इंटरेस्ट होता, पुतळ्यामध्ये नव्हता. तीच परिस्थिती ह्या उड्डाणपुलामध्ये पण चालली आहे. हे उड्डाणपूल बनवणं त्या ठेकेदाराला एवढं जरी सांगणार, त्याच्याकडनं एवढी मागणी करणार की ते उड्डाणपूल त्याला कामच सुरू करता यायचं नाही. भारतीय जनता पक्ष म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर राजकारण करू नका. बदलापूरला लहान मुलींचं शोषण झालं, त्याच्यात राजकारण करू नका. आमच्या घरात पाणी शिरलं म्हणून आम्ही ओरडलं, त्याच्यात राजकारण करू नका. मग राजकारण करायचं कशात करायचं राजकारण? तुम्ही जे आम्हाला तुमचे नाच गाणे दाखवता त्याच्यावर राजकारण करायचं. जर विरोधी पक्षाने तुमच्या चुकांवर आक्षेप नाही उचलायचा तर मग बोलायचं कोणी? नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. शहरातली गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. त्याचबरोबर शहरामधला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर होत चाललाय असं एकंदरीत दिसून येते. आता त्यात गणेशोत्सव येत आहे. या गणेशोत्सवामध्ये दररोज 60 लाख ते 70 लाख लोक रस्त्यावरती असतात आणि मिरवणुकीच्या दिवशी 1 ते 1.5 कोटी लोक त्याचा आनंदही घेत असतात. अशा वेळेला पोलीस प्रशासनाच्या कामावरती पहिल्या 10 दिवसांचा तर ताण असतोच, पण त्याचबरोबर विसर्जनाचाही ताण असतो. गणेश मंडळांनी या विसर्जनाचा वेळ जर कमी केला तर निश्चितच पोलीस प्रशासन आणि नागरिकांनाही ते उपयुक्त ठरेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.